नमस्कार, मी वैभव छाया आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतोय. वैभव छाया टॉक्स आणि इंडी जर्नल या दोन्ही YouTube चॅनलच्या संयुक्तिकरित्या या चर्चेच्या कार्यक्रमामध्ये आणि आजपासून आपण एक सीरीज सुरू करणार आहोत. एक चर्चेची सीरीज आणि महत्त्वाच्या विषयावर. काय झालं? काही दिवसांपूर्वी जंतर मंतरवर भारतातल्या विद्यार्थ्यांनी आणि पॉप्युलिस्टिक भाषेमध्ये असलेल्या जेन झीच्या पूर्ण जनरेशननी विद्यार्थ्यांनी येऊन जबरदस्त आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाचा परिणाम म्हणून धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. जे भाजपचं सरकार, जे भाजपचे मंत्री म्हणत होते, की हमारे भाजपा में इस्तीफे नहीं होते असं म्हणणाऱ्या भाजपाला, मोदी सरकारला या जनरेशननी गुडघ्यांवर आणलं. एक प्रकारे बघायला गेलं तर क्रांतीची ही सुरुवातच होती आणि मी स्वतः पर्सनली असं मानतो, की भारत आता एका क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे. पण आपण फक्त बघताना एवढंच पाहतो, की क्रांती जी काही होते ती फक्त जंतर मंतरवर होते. पण त्याच्या पलीकडे या क्रांतीचे अनेक कंगोरे आहेत. ही क्रांती अनेक पातळ्यांवर घडते आहे, अनेक गोष्टींमध्ये घडते आहे. मग ती आपल्या आर्थिक व्यवस्थेत घडते, आपल्या कुटुंबात घडते, आपल्या घरात घडते आणि आपल्या स्वतःमध्येही घडते आहे. म्हणून आजचा हा पहिला भाग आपण करतो आहोत प्राध्यापक नीरज हातेकर सरांसोबत आणि त्यांच्याकडून आपण समजून घेणार आहोत, की आत्ता भारत जो क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा आहे, त्याची नेमकी अंग काय आहेत आणि त्याचं विश्लेषण तुम्ही कसं करताय? आणि नीरज हातेकर सरांकडून आपण समजून घेणार आहोत सोशिओ पॉलिटिकल इकॉनॉमीतली होत असलेली आत्ताची क्रांती, ज्याच्याकडे मेनस्ट्रीम मीडिया आणि मेनस्ट्रीम मीडियात काम करणारे माध्यमवीर, अभ्यासक, विचारवंत सपशेल दुर्लक्ष करतायत. किंबहुना त्यांना त्या विषयाकडे लक्षच द्यायचं नाहीये. ते लक्ष देत नाहीयेत म्हणून आपण ही आज चर्चा करतोय. त्या चर्चेला सुरुवात करूयात आणि जाऊयात प्रथमेशकडे. प्रथमेश, आपण ही चर्चा सुरू करतोय. तर नीरज हातेकर सरांकडून तू आता हे सगळं समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. तर थँक यू वैभव आणि सर तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. तर सर मला तुम्हाला सुरुवातीला असा मुद्दा विचारावासा वाटतो, की मुळातच क्रांती हा शब्द जेव्हा-जेव्हा येतो, तेव्हा ती कम्युनिस्ट क्रांती किंवा राजकीय क्रांती या अर्थानं त्याला अनेकदा बघितलं जातं. पण आपण जेव्हा बघतो, की अनेकदा इकॉनॉमिक्सच्या टर्म्समध्ये सुद्धा क्रांती हा शब्द वापरला जातो. इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन, औद्योगिक क्रांती, माहितीची क्रांती, म्हणजे इन्फॉर्मेशन रेव्होल्यूशन असं आपण बऱ्याचदा बघतो. तर हे जे स्थित्यंतर आणि क्रांतीचा संबंध आहे, तो मुळात थोडासा जर सांगितला, तर पुढची जी चर्चा आहे ती थोडी आणखी स्पष्ट होऊ शकेल दर्शकांना. म्हणजे आत्ता जे झेन झीचं आंदोलन सुरू आहे, तर त्याचे एकूण सोशिओ इकॉनॉमिक कॉन्टेक्स्ट काय आहेत? याची सुरुवात कशी झाली? हं. हं. आणि त्याला जे वेगवेगळे पैलू आहेत आणि त्यातनं पुढे सुद्धा ही कुठल्या दिशेने जाऊ शकतं. एक बरोबर, ब्रॉडर आपण विचार करू. बरोबर. सध्या आपल्याकडे माध्यमांमध्ये चर्चा ही खूप इंडिव्हिज्युअल लेव्हलची होते आहे ना. म्हणजे अभिजित दीपके काय करणार आता? किंवा एखादी इंडिव्हिज्युअल व्यक्ती किंवा मोदी किंवा प्रधानांचा राजीनामा एवढ्यावरती आहे. पण त्याची ब्रॉडर. तर मला वाटतं याची मुळं कुठे आहेत माहिती आहे? याची मुळं 1991च्या लिबरलायझेशन, ग्लोबलायझेशनमध्ये पहिल्यांदा आहेत. म्हणजे 91 साली काय झालं, की सोव्हिएट युनियन डिसॉल्व्ह झालं. हं. आणि खूप जे सोव्हिएट देश होते, ते मार्केट ओरिएंटेड व्हायचा प्रयत्न करायला लागले. हां, म्हणजे आता पूर्ण जी कंट्रोल कमांड व्यवस्था होती, ते मार्केट्सकडे कसं जायचं? आणि त्याच वेळेला जो वॉशिंग्टन कन्सेन्सस म्हणून आला. तो वॉशिंग्टन कन्सेन्सस म्हणजे काय होतं? हे वर्ल्ड बँकने वगैरे ड्रिव्हन होतं, की एकूण अर्थव्यवस्था खुली ठेवायची. सगळं मार्केट डिटरमाइंड करायचं. म्हणजे एक्सचेंज रेट पण मार्केट डिटरमाइंड असतो, व्याजदर पण मार्केट डिटरमाइंड असतो. आणि एकूण शासनाचा रोल हा मिनिमल आणि एक अंपायर म्हणून असणार. बाकी सगळं खुली व्यवस्था असणार. अशा तऱ्हेचा वॉशिंग्टन कन्सेन्सस होता आणि भारताला सुद्धा हे स्वीकारावं लागलं. कारण आपली तेव्हा वित्तीय परिस्थिती गडबडलेली होती. तेव्हा आपण IMFकडनं लोन घेतलं, पण तेव्हा त्यांना सुधारणा रिफॉर्म्स म्हणायचे, हे करा म्हणाले. आता ह्याचा परिणाम काय झाला, की वित्तीय भांडवल जगभर सगळीकडे जायला लागलं आणि ठिकठिकाणी कारखाने काढले गेले. त्याच्याच बरोबर सब कॉन्ट्रॅक्टिंगचं काम मोठ्या प्रमाणात सुरू झालं. म्हणजे बांगलादेशसारखा देश उदाहरणार्थ मोठ्या प्रमाणात टेक्सटाईल्स एक्सपोर्ट करायला लागला. हं. हं. तेव्हा हे जे भांडवल होतं, परकीय भांडवल हं. येत होतं, त्याला गरज कशाची होती? तर त्याला विकसनशील राष्ट्रांमध्ये जो लेबर होता, तो लेबर शिकलेला असला पाहिजे, आरोग्यदायी असला पाहिजे. हं. तर मग त्याची एफिशियन्सी, प्रॉडक्टिव्हिटी हं. जास्त राहील. तो जास्त इंडस्ट्रियल डिसिप्लिनला तयार राहील.
अशा तऱ्हेचं ते धोरण बरोबर. असल्यामुळे मानवी विकास निर्देशांक नावाची आयडिया तेव्हा खूप प्रमोट झाली UNDP वगैरेने. म्हणजे शिक्षण महत्वाचं, आरोग्य महत्वाचं, सामान्य जनतेचं. त्याला हे बॅकग्राऊंड होतं. कारण तुला जर अविकसित देशांमध्ये फॅक्टऱ्या टाकायच्या असतील आणि तिथे तुला कामगार हवे असतील, तर त्या कामगारांना लिहिता वाचता आलं पाहिजे. त्या कामगारांना सारखे आजारी नाही पडले पाहिजेत. हा बेसिकली तो ड्रायव्हर होता. आणि त्यामुळे हो. खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या देशांमध्ये शिक्षणामध्ये गुंतवणूक अचानक व्हायला लागली. चीनसारख्या देशाची परिस्थिती वेगळी होती. तिथे ऑलरेडी गुंतवणूक झाली होती शिक्षणावर. कारण मुलांना शाळेमध्ये ते माओचं रेडबुक तरी किमान वाचता आलं पाहिजे म्हणून ती वाचन होतं. पण इतर सगळ्या देशांमध्ये भारतासारखे. त्यामुळे 2000च्या दशकापासून आपण पूर्वी शाळांमध्ये आपण लक्ष दिलं नव्हतं कधी. 2000च्या दशकानंतर आपण सर्व शिक्षा अभियान घेऊन आलो. आणि आपण भर कशावर दिला? एनरोलमेंट रेटवर दिला. म्हणजे मोठ्या प्रमाणात मुलं शाळेत भरती झाली पाहिजेत आणि गळती कमी झाली पाहिजे. म्हणून अचानक आपला एनरोलमेंट रेट जवळ-जवळ 100% पुढच्या काही वर्षात झाला. आता ही जेव्हा शाळेच्या एकूण रचनेचं एक्सपान्शन झालं, पण ते क्वांटिटेटिव्ह झालं, क्वालिटेटिव्ह झालं बरोबर. नाही. म्हणजे ज्या प्रमाणात शिक्षणाच्या दर्जामध्ये, शिक्षणाच्या पेडॅगॉजिक सिस्टम्समध्ये जी गुंतवणूक करायची होती, ती आपण करू शकलो नाही. आपलं हे कंप्लायन्स बेस्ड झालं, की शाळाबाह्य मुलं असली नाही पाहिजे. शाळाबाह्य मुलांना शाळेत भरती केलं पाहिजे. तर शाळाबाह्य मुलांची खूप चर्चा होत असे 2000च्या दशकामध्ये वगैरे. तर ही सगळी मुलं आता काय झालं, की ही सगळी मुलं मग बरोबर. कालपरत्वे आणि मग त्यांच्यावर शाळेचं शिक्षण हं. हा आपल्याकडे सामायिक विषय आहे ना. म्हणजे स्टेटचा पण आहे आणि सेंटरचा पण आहे. आणि मग वेगळ्या लोकांनी त्याच्यावर वेगळे प्रयोग हं. सुरू केले. आणि मग कोणी धरसोड धोरण केलं, निरनिराळे प्रयोग झाले आणि या सगळ्यातनं ही जी तावून हां. सुलाखून हालत करत जी जनरेशन आली ती कॉलेजेसमधनं आज जी आपण जेन झी म्हणतोय, महाविद्यालयांमधनं वगैरे जी बाहेर पडते, ती ही जेन झी आहे. ओके. हे लोक आहेत. हां. त्याचबरोबर दुसरीकडे शिक्षणाचा दर्जा आपण मेंटेन नाही करू शकलो. हां. बरोबर. विशेषतः विशेषतः स्किल्स डेव्हलपमेंटवर आपलं अजिबातच दुर्लक्ष झालं. म्हणजे 10वी-12वीच्या टप्प्याला मुलं आल्यावर त्यांना एक खूप मोठा चॅनल पाहिजे होता, जिथे प्रत्येकाला काही ओके. मराठी लिटरेचर शिकायची गरज नाही किंवा प्रत्येकाला काही MSc गणित करायची गरज नसते. पण त्यांना तो जो अल्टरनेट चॅनल हवा होता एक स्किल्सचा, तो स्किल्सचा चॅनल आपण उभाच नाही केला. म्हणजे करेक्ट अजूनही आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेतल्या स्किल्सचं एक्सपोजर असलेल्या मुलांची संख्या फक्त 5% आहे. बाकीच्यांना स्किल्सचं एक्सपोजरच मिळत नाही आणि मुलं पुढे-पुढे शिकत जातात. हं. आणि मग शिकत जातात त्यात अनेक कॉम्प्लिकेशन्स मुलांना येतात. रोजगार तर मिळत नाही कारण रोजगारक्षम शिक्षण झालेलं बरोबर. नाही. हं. आणि आपण शिकतो आहोत. बरीचशी मुलं त्यातली फर्स्ट जनरेशन लर्नर आहेत. नाहीये. त्यांना पुढे काय करायचं याची दिशा गाईडन्स देणारी यंत्रणाही आपल्याकडे नव्हती. आणि त्यामुळे मग शिक्षण कशासाठी करायचं, काय करायचं ह्याला बहुतेक दिशाच उरली नाही. हं. म्हणजे माझ्याकडे एक मुलगा आला होता. तो अ, एक बहुजन समाजाचा मुलगा त्याच्या समाजामध्ये फार शिक्षणाचं प्रमाण नाही. लोक माशांचा व्यवसाय लगेच करायला लागतात. त्याला पी-एच-डी करायचं होतं. म्हटलं, "तू पी-एच-डी का करतोस?" तो म्हणला, "सर आमच्या घरात आमच्या हं. समाजात कोणी शिकत नाही. मला वडिलांनी ग्रॅज्युएशनला घातलं, सगळे हसायला लागले, की ह्याला काहीतरी कामाला द्या म्हणून हे काय शिकवतं." पण तो म्हणला, "मी ग्रॅज्युएशन झालं, मला नोकरी मिळाली नाही." सगळे अजून त्याची चेष्टा व्हायला लागली. म्हटल्यावर मी एम-एला ॲडमिशन घेतली, पुढे शिकतोय म्हणून. त्याच्यानंतरही नोकरी मिळाली नाही, अजून चेष्टा अधिक करायला लागल्यावर मी एम-फिल पण केलं म्हणला. आता म्हणलं तुमच्याकडे पी-एच-डी आलं तर थोडे दिवस तरी मला शिकतोय म्हणून यातनं. तर अशा खूप विचित्र बरोबर. सामाजिक वातावरणामधनं आपली सगळी मुलं आलेली आहेत. रोजगाराशी सांधा तो जुळलेला नाहीये. दुसरीकडे काय एकूण आपली शिक्षण व्यवस्था ही आणि त्याच्यात गुंतवणूक काही झाली नाही ना. आपण नवीन आर्थिक एज्युकेशन धोरण आणलं. न्यू हं. एज्युकेशन पॉलिसी आली. पण न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आपण फायनान्शियल गुंतवणूक काहीच केली नाही. सरकारचा एज्युकेशनवरचा टक्का अजिबात वाढला नाही. नवीन क्लासरूम्स आपण तयार केले नाहीत, त्या नवीन शिक्षक नेमले नाहीत. आज उच्च शिक्षण व्यवस्थेत जाशील तर जवळ-जवळ 70-80% शिक्षक कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर, क्लॉक अवर बेसिसवर आहेत आणि त्यांना स्वतःचीच काही शाश्वती नसते. ते दर्जेदार शिक्षण देणं खूप अवघड आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मुलांना एकूण आपण जे ट्रेनिंग आणि शिक्षण केलेलं आहे, ते खूप कमकुवत आहे. दुसरीकडे काय झालंय, दुसरीकडे आपण इतर जे देश होते, हं. म्हणजे दक्षिण कोरियासारखा देश होता.
जो आपण 50 साली जेव्हा स्वतंत्र झालो, तेव्हा आपल्या इतकीच त्यांची आर्थिक परिस्थिती आपल्यासारखीच होती. पण आज दक्षिण कोरियातलं दरडोई उत्पन्न इंग्लंड एवढं आहे, UK सारखं आहे. हं? किंवा चीनचं दरडोई बरोबर. उत्पन्न, चीनची परिस्थिती हं. आपल्यासारखीच होती. पण चीनचं दरडोई उत्पन्न आज आपल्या 4 ते 5 पट आहे. हे सगळे देश का झाले? कारण त्यांनी ठोस औद्योगिक धोरणं आणली. हां, त्यांनी म्हणजे उदाहरणार्थ साऊथ कोरियामध्ये संपूर्णपणे एक्सचेंज रेट पॉलिसी, टॅरिफ पॉलिसी, एकूण बाजाराचं धोरण, औद्योगिक धोरण याची एक व्यवस्थित सांगड घालून राबवली गेली. आपण काय केलं? आपण 91 साली एवढंच ठरवलं, की आपण खुली अर्थव्यवस्था स्वीकारली, की आपोआप आपला विकास होईल. हां, म्हणजे आपण खुलं मार्केट ठेवलं, परकीय भांडवल आपल्याकडे येत गेलं, की आपोआप आपल्याकडे ग्रोथ होईल, विकास होईल, असं आपण गृहीत धरलं. हां, असं असं कुठल्याच देशाचा विकास झालेला नाहीये. दक्षिण कोरियाचा जसा झाला किंवा चीनचा झाला, तसं आपण स्पेसिफिक धोरण काहीच अवलंबलं नाही. नुसतं आपण समजलं, की मार्केट विल डू इट. पण मार्केट तसं करत नसतं. त्याच्यातनं अडचण काय झाली, की तरीसुद्धा एक मधला 7-8 वर्ष आपण बऱ्यापैकी 8-9% ग्रोथ रेट गाठला. आणि साधारण आपण त्या काळामध्ये म्हणजे पहिला जो फ्लश होता मार्केट रिफॉर्म्सचा वगैरे त्यात गुंतवणूक आली आणि साधारण 2008-9 पर्यंत आपल्या देशामध्ये आपला गुंतवणुकीचा दर 35% वर गेला. खाजगी गुंतवणूक GDPच्या 27% वर जात होती. भांडवलदार गुंतवणूक करत होते वगैरे. त्यातनं पुढे काय क्रायसिस आले, पण हे होत होतं. आता काय झालंय, हं. की आता विशिष्ट धोरण काहीच नसल्यामुळे गुंतवणूकच होत नाहीये. म्हणजे आज प्रायव्हेट हं. सेक्टरने केलेली गुंतवणूक GDPच्या हं. फक्त 11-12% गेले 6-7 वर्ष स्थिर आहे. बरोबर, ती का स्थिर आहे? बरोबर. आणि परकीय गुंतवणूक आता जवळ-जवळ 0 झालेली आहे. म्हणजे गेल्या 2 वर्षामध्ये 1.5 वर्षाने आपल्याकडे $200 कोटी बाहेर गेले. राइट. गुंतवणुकी परत गेली. कारण का होतंय हे? कारण वी डोंट हॅव अ पॉलिसी. जो धोरण करतोय ना, बरोबर. म्हणजे जर मला भारतात गुंतवणूक करायची असेल, तर पुढच्या 10 वर्षात ते धोरण काय असणार हं. आहे, हे मला माहीत नाही. हां, हं. आणि सगळ्यात मोठी भीती काय वाटते, की भारताने जे ऑलिगार्क्स उभे केलेले आहेत. म्हणजे हे लक्षात घे, की हो. पॉल क्रुगमनने आता एक लेख लिहिला आहे, की व्हॉट इस द प्रॉब्लेम विथ हाय इनइक्वालिटी, की ज्याच्यामध्ये काही थोडके मोठे भांडवलदार आणि हं. अब्जाधीश राहणे म्हणजे काय असतं? तर विथ हं. ग्रेट वेल्थ कम्स ग्रेट पॉवर. आणि म्हणून हे जे अतिश्रीमंत लोक आपल्याकडे झालेले आहेत, विशेषतः अतिश्रीमंत ॲग्लोमरेट जे करेक्ट, आहेत, करेक्ट. त्यांचा एकूण इकॉनॉमिक पॉलिसीवर असा मगरमिठी घट्ट बसलेली आहे त्याची. म्हणजे आपल्याला अदानी आहे, अंबानी आहे, भारती ग्रुप आहे, टाटा आहे, आदित्य बिर्ला ग्रुप आहे. त्या 5 लोकांचा तर म्हणजे उर्जित पटेलचा एक पेपरच आहे याच्यावर, की एकूण यांचं इंडस्ट्रियल कॉन्सन्ट्रेशन बरोबर आहे. एकूण औद्योगिक पॉलिसीवरचा ताबा कसा वाढतो. तर जेव्हा असा प्रचंड ताबा काही बरोबर. मुठभर लोकांचा असतो आणि त्यांच्या स्टेटमध्ये रिलेशनशिप्स असतात ना, जेव्हा स्टेट पॉलिसी ते राइट. बदलू शकतात, तेव्हा स्टेट इज नॉट ॲक्टिंग इन अ न्यूट्रल कॅपॅसिटी. आणि त्यामुळे नवीन भांडवलदार जे येतात त्यांना भीती बरोबर. वाटते, की अरे उद्या ह्यांना जर या क्षेत्रात रस आला, तर माझ्या गुंतवणुकीचं भवितव्य काय? म्हणून गुंतवणूक बरोबर. होत नाहीये. आता हे एकाच एक कसं गुंतलंय, की इथे आपल्याकडे गुंतवणूक होत नाही, त्यामुळे रोजगार वाढत नाही. गेल्या म्हणजे PLFAचा पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेचा जर डेटा आपण बघितला, पिरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हे म्हणजे दर 1 वर्षाने भारत सरकार डिटेल सर्व्हे करतं. आपल्या देशातल्या रोजगाराचं स्वरूप काय आहे, शेतीत किती काम करतात, निरनिराळ्या क्षेत्रात किती काम करतात, पुरुष किती, स्त्रिया किती वगैरे. पिरियॉडिक लेबर फोर्स डेटा जर बघितला, तर त्याच्यामध्ये जर 3 कॅटेगरीज असतात सॅलरीज. तर सॅलरीज या गेल्या जवळ-जवळ बरोबर आहे. 8 ते 9 वर्षामध्ये 2 ते 3% नीच वाढलेल्या आहेत फक्त. हां. आणि विशेषतः आपल्याकडे जिथे मोठ्या प्रमाणात डिमांड होती म्हणजे फॉर एक्झाम्पल सॉफ्टवेअर. तर सॉफ्टवेअरमध्ये तर रिक्रुटमेंट जवळ-जवळ थांबलाय. म्हणजे गेल्या फेब्रुवारीपर्यंत या गेल्या वित्तीय वर्षामध्ये आपले 4 मोठे सॉफ्टवेअर जायंट्स आहेत. त्यांनी केलेली नेट रिक्रुटमेंट किती आहे? नेट म्हणजे घेतलेले मार्केट्स राइट, राइट, काढलेले. राइट.
फक्त 17 सर माणसं त्यांनी ॲडिशनल बरोबर. घेतली गेल्या हां, वर्षामध्ये. सर मी याच प्रश्नाला म्हणजे तुम्ही आता ज्या त्यामुळे पद्धतीनं तिथे सांगितलं, हां. की जे बदल होत चाललेले आहेत आपल्या घरांमध्ये, आपल्या एकूण रोजच्या जगण्यामध्ये, हे अतिशय शांत बदल होत चाललेले आहेत. ते असे पटकन जाणून येत नाहीत आणि मध्यम वर्गामध्ये मोडणाऱ्या मग ते कनिष्ठ मध्यम वर्ग असो किंवा उच्च मध्यम वर्ग असो, यातल्या लोकांना ह्या गोष्टी अशा जाणवत नाहीत. जे अभ्यासक आहेत त्यांना जाणवतात. माझा प्रश्न तुम्हाला जो मी सुरुवातीला जे बोललो होतो, तर त्याला धरून प्रश्न आता असा आहे, की जंतर मंतरवर जे काही आता विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि त्याला यश मिळालं आणि हे जे सगळे बदल होत चाललेले आहेत, याचा सहसंबंध तुम्ही कसा पाहता? कारण जंतर मंतरमध्ये हे लक्ष द्यायला पाहिजे, की आले होते ते फक्त विद्यार्थी हं. नव्हते. हा फक्त नेट पेपर लीकचा प्रश्न नव्हता. तिथे आलेले अनेक हो. लोक होते. उदाहरणार्थ तू जर इरफानचे इंटरव्ह्यू बघितलेस, बरोबर. हां, तर तो कोण आहे? तो रेडीवाला आहे. तो असंघटित कामगार आहे तो. आणि त्याचं म्हणणं आहे, की "अरे मला माझं उत्पन्न पुरत नाहीये. मला हं, पैसे हं. पुरत नाहीयेत." हां, तर असे जे अनेक लोक आहेत ना, ज्यांचे पगार वाढलेले नाहीयेत, ज्यांना आर्थिकदृष्ट्या प्रेशर्स येतायत, असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत. म्हणजे असंघटित क्षेत्रात सुद्धा उत्पन्न आज बरोबर सरासरी आहे. उत्पन्न ₹15,000 असंघटित क्षेत्रात आहे. आणि हे पण महागाईच्या प्रमाणात वाढलेलंच नाहीये. तर हे जे मोठी बरोबर. क्षेत्र आहेत, यांना आयुष्याविषयी आता प्रचंड अनसर्टन्टी आहे. हं. हं. म्हणजे गाय स्टँडिंग नावाचे अर्थतज्ञ, लेबर ओके. इकॉनॉमिस्ट आहेत. त्यांनी एक महत्त्वाची संकल्पना मांडली आहे, ज्याला ते प्रिकेरॅटी म्हणतात. तर प्रिकेरॅटी म्हणजे कोण आहेत? तर बरोबर. या सगळ्या ही जी हं. मुलं आहेत सगळी, हां, म्हणजे उदाहरणार्थ इरफान क्लासिक प्रिकेरॅटी आहे. हं, हं. गाय स्टँडिंगनी जे म्हटलं होतं त्यात फक्त गिग वर्कर्सना अभिप्रेत होतं. म्हणजे कुठलीही सोशल सिक्युरिटी नसलेलं, कुठलंही कॉन्ट्रॅक्ट नसलेलं, हां, आणि ज्याला अशी स्वतंत्र ओळख आहे अशा तऱ्हेचं काम नसलेलं, अशा तऱ्हेची ज्या स्वरूपाचा रोजगार आहे, तो अत्यंत अशाश्वत आहे. अशा तऱ्हेच्या रोजगारातले जे लोक आहेत, एक मोठा गट आहे. आणि तो मोठा गट मुळात या न्यू हं. लिबरल पॉलिसीजमुळे तयार झाला आहे. त्याला आपण प्रिकेरॅटी म्हणतो. बरोबर. म्हणजे माझ्या घरासमोर हं. साधं बरोबर. उदाहरण सांगतो. काय चाललंय. माझ्या ओके. घरासमोर कॉलेज आहे एक तिथे आणि एक हॉटेल काढलंय एका तरुण मुलाने. हं. त्या हॉटेलचं नाव होतं अस्तित्वाची लढाई. तर मी त्याच्याकडे गेलो. अरे म्हणलं, "अस्तित्वाची लढाई तू नाव का दिलंयस तुझं?" तो म्हणला, "सर," म्हणला, "मी बी.कॉम झालेलो आहे आणि म्हणाला मी शिरवळला याच्यात काम करायचो एम-आय-डी-सीमध्ये आणि शिरवळच्या एम-आय-डी-सीमध्ये म्हणलं 11 महिन्यानंतर हं. ब्रेक मिळतो. परत 3-4 महिने कधी काम मिळेल सांगता येत नाही. त्यामुळे मला आर्थिकदृष्ट्या पटेना, म्हणजे परवडेना. मग म्हणला मी सातारला Amazonचा डिलिव्हरी पार्टनर झालो. पण त्याच्यामध्ये काय घर चालेना, काम खूप आणि पैसे कमी. मग मला आईनी सांगितलं, की "हा वाईचा कॉलेज आहे ना, तिथे एक छोटं हॉटेल काढ चहाचं आणि मग तिथे मुलं यायला लागतील. मग आपण त्यांना डबा देऊ आणि मग आपण ते आपलं काहीतरी गाडी माग." पण अर्थात ते 3-4 महिन्यात बंद पडलं. तर या मुलाने बघ 3 तऱ्हेचे जॉब्स केले. हा बी-कॉम आहे. हां, हा करतो काय? याने सुरुवातीला एम-आय-डी-सीमध्ये काम केलं. नंतर तो Amazonमध्ये गेला. मग तो हॉटेलवाला झाला. म्हणजे त्याचं स्किल, तो जे काही शिकला, त्याची डिग्री आणि बरोबर. तो करू लागलेली कामं, या कामाची त्याला तू नक्की कोण आहेस? म्हणजे मी जेव्हा तरुण होतो, तेव्हा बरोबर. लोकांना कामाला एक डेफिनेशन होते ना, की मी शिक्षक आहे किंवा जर म्हणजे गमतीशीर मला थोडा छंद असतो. मी रविवारचा वगैरे ऑबिच्युअरीज वाचतो टाइम्स ऑफ इंडियामध्ये आणि विशेषतः साउथ इंडियन ओके. लोकांच्यामध्ये एल-आय-सी कृष्णन वगैरे असे असतात. रेल्वे नागराजन. हे कोण ओके. माणसं असतात? यांची अख्खी आयुष्य एल-आय-सीमध्ये, रेल्वेमध्ये गेलेली आहेत. हं. ही अशी एक ट्रॅक करियर होतं बरोबर. तेव्हा माणसाला. तू कोण आहेस याची व्याख्या होती. है ना? बरोबर. आता या मुलांना काही व्याख्याच नाहीये स्वतःची. आपण कोण करतो, काय करतो? त्याच्याबरोबर रोजगाराची शाश्वती नाहीये. हं. आणि बरोबर. रोजगाराची शाश्वती नाहीये, भीती आहे आणि सामाजिक मूल्य नाहीये महत्वाचं. सोशल स्टँडिंग यांना काहीच नाहीये. म्हणजे प्रत्येका माणसाला जी मनात एक इच्छा असते, की मला एक काहीतरी 4 लोकांनी मान द्यावा, 4 चौघात मला उठता बसता यावं, माझे मित्र असावेत, मला एक सामाजिक मूल्य असावं, सामाजिक डिग्निटी हो. असावी. तर ही डिग्निटी या मुलांना नाहीये. जर तू Amazon डिलिव्हरी बॉय असशील आणि प्रचंड विषम स्वभावामध्ये किंवा गिग वर्कर असशील किंवा डोमेस्टिक वर्कर असशील किंवा टॅक्सी ड्रायव्हर असशील, तर
त्यांना आणि दुर्दैवाने काय झालंय म्हणजे मला आता परवाच एक मुलगा भेटला, टॅक्सी चालवत होता. तो ओके. त्याला म्हटलं, "तू काय किती शिकलायस?" तो म्हटला, "मी एम-बी-ए फायनान्स आहे सर." हं. आणि तो एम-बी-ए फायनान्स आपल्या सिंहगड विद्यापीठ कॉलेजमधनं होता. तो म्हटला, "मी तुम्हाला चांगलं शिकवलं तिथे, पण म्हणला मला नोकरीच मिळत नाही आणि मिळाली प्रेशरनं फक्त ₹10,000-15,000 मिळतात. त्यामुळे म्हणला घर चालत नाही. त्यामुळे मी इथे टॅक्सी चालवतो." तर हां. या मुलांना स्वतःची डिग्निटी म्हणजे हा शोधतोय, हा स्वतःला समजतो कोण, की मी आहे एम-बी-ए फायनान्स. त्याची स्टेटस ॲक्चुअली काय आहे जगामध्ये? गिग वर्कर आहे ते. हं. त्याला पोलीस शिव्या देत असणार. हां, किंवा दुसरं एक बरोबर. उदाहरण देतो. आमच्या वाईमध्ये रोज सकाळी 6 वाजता 5 ते 6 अर्टिगा निघतात वाईतनं. प्रायव्हेट अर्टिगा असतात त्या. ते चालवतात कोण? ही सगळी शिकलेली हं. मुलं आहेत हं. बी-कॉम बरोबर. झालेली आहेत, 12वी झालेली आहे, त्यांचं मिलिटरी भरती, पोलीस हं. भरती सगळं करून झालेलं आहे, जमलेलं नाही. या गाड्या 6 वाजता वाईतनं निघतात. 9:30 वाजता ही गाडी हा तुला वाशीला सोडतो. 11 वाजता परत तिथनं वरतो, 2 वाजता परत वाईत येऊन सोडतो. रोज 550 किलोमीटर चालवतो. गाडी याची नसते, गाडीवाल्याला रोज ₹1000 देतो. गॅस हा भरतो. हां. वाटेतला टोल हा भरतो. ठीक आहे. आणि तो खालापूरचा टोल भरतो. पण शिवापूरच्या टोलमध्ये त्यांचं काहीतरी सेटिंग करून ते हां. टोल बरोबर चुकवतात. नंतर जर बरोबर 3.5 आहे. तासात मुंबईला जायचं असेल, तर गाडी फास्ट चालवायला लागते. मग ती स्पीड कॅमेराने पकडलं आणि दंड झाला, तर काय अर्थच नाही ना. हां. मग ती मराठीत बारीक नंबर हो. प्लेट लावतात. ती स्पीड कॅमेराने पकडू नये बरोबर. म्हणून. त्यांना हे मराठीचं खरं आहे. प्रेम असतं म्हणून नाही. अच्छा. आणि त्याच्यावर ही सिक्युरिटी म्हणून त्याच्यावरती काळी बाहुली लावतात. काळी बाहुली लावली की ते कॅमेऱ्यामध्ये येत नाही. त्यात सुद्धा पोलिसांना हे ट्रिक माहीत असतं. त्यामुळे पोलीस ठिकठिकाणींची वाट बघत असतात पैसे काढायला. मग ही मुलं हां. सातत्याने कॉन्फरन्स कॉलवर असतात, की कोण पोलीस कुठे आहे वगैरे. आणि त्यांना बरं. पोलिसांचे रिटायरमेंटचे डेट वगैरे पण माहीत असतात. हां. हं. नंतर म्हणजे तो जाईल वगैरे अशी आणि बेलापूरला ते गाडी भरतात तिथे परत अरे एका बापरे! राजकीय पक्षाच्या नेत्याला ₹500 हां. द्यायला लागतात. हं. तर असं जे अत्यंत म्हणजे रोज बरं. कायदा मोडतात ही मुलं. मनाने चांगली आहे. त्यांच्या मनात गिल्ट असतो, की यार रोज कायदा मोडतो आणि फिजिकली पण प्रिकेरियस काम आहे. रोज वेगाने गाडी चालवायची, हां. कॉन्फरन्स कॉलवर राहायचं. तर ही जी प्रिकेरिटी आहे ना, याच्यामध्ये भयंकर अँगस्ट आहे, दुःख आहे हां आणि हां. अनिश्चितता आहे. आणि त्यांच्या मुलांच्या हां. भवितव्याविषयी तर खूपच काळजी आहे. बरोबर. कारण आपल्या मुलांचं काय होणार? त्यांना कशा तऱ्हेचं शिक्षण मिळणार? त्यांना बरोबर. पुढे काय करिअर मिळणार? ही काळजी आहे. आता ह्यातनं काय झालंय, की यातनं 2 स्ट्रीम्स निघाल्यात. बरोबर. एक स्ट्रीम आलाय तो जंतर मंतरला आला. हं. तो जंतर मंतरला आला तो थोडा जास्त टेक सेव्ही, थोडा जास्त बरोबर. एक्सपोजर असलेला स्ट्रीम आहे तो. हो. हां, म्हणजे ज्याला भगतसिंग माहिती आहे. हां, हं. ज्याला हं. गांधी, बाबासाहेब माहिती आहे. हं. बरोबर. पण दुसरा एक मोठा स्ट्रीम आहे, बरोबर. ज्याला काय होतंय, की ज्याच्या हे जो अँगस्ट आहे हां. ना, ज्याचे टेन्शन्स आहे, ज्याला जो स्वतःला काहीतरी अर्थ शोधतो जगण्याचा, त्याला बरोबर ही व्यवस्था एका हं. कम्युनल प्रोजेक्टमध्ये बांधून घेते. हं. म्हणजे उदाहरण देतो भिडे गुरुजींचं. हं. आता भिडे ओके. गुरुजींचं कसं होतं, की हा कुठलातरी मुलगा असतो. त्याला रोजगार नसतो, तो काहीतरी असा थोडा हा प्रिकॅरिटी असतो. त्याला हं. डिग्निटी हवी असते, त्याला काही प्रोग्राम हवा असतो, त्याला आयुष्यात काहीतरी नैतिक मूल्य स्वतःला. मग त्याला एक नॅरेटिव्ह दिलं जातं, की तू बलिदान मास कर. म्हणजे मग तू काहीतरी स्वतःला त्रास करून हो, घेशील म्हणजे हो, हो, काहीतरी हो, हो, नैतिक हो. उत्थान होईल तुझं, नैतिक काम काहीतरी करशील, चांगलं काहीतरी. मग त्याला नॅरेटिव्ह दिलं जातं, त्याला नेटवर्क दिलं. तर या मुलांना जो एक जीवनाचा अर्थ देण्याची गरज आहे, ती देण्याचा एक नॅरेटिव्ह त्यांना दिला जातो. हं. म्हणजे उदाहरणार्थ बलिदान मास होतो. त्याला एक विशिष्ट इतिहास सांगितला जातो. त्या इतिहासात मग बलिदान मास म्हणजे अनवाणी फिरणे वगैरे, स्वतःचे हाल करून घेणे, हे कसं नैतिकदृष्ट्या त्याचं उत्थान करतं. मग त्याला एक नेटवर्क दिलं जातं. त्या नेटवर्कमध्ये त्यासारखे खूप लोक असतात. ते लोक ह्याचीच चर्चा करत असतात आणि त्याच्यात काही यशस्वी लोकही असतात. आणि मग त्याच्यात आमदार असतात, मंत्री असतात, पॉवरफुल लोक असतात आणि गुरुजींचं एक नैतिक असं चित्र असतं. मग त्याच्यामध्ये त्या मुलाला एक अर्थ मिळतो जगण्याचा. मग तो त्याचा कार्यकर्ता होतो. दुसरं कसं होतं, की ही व्यवस्था त्यांना एम्पॉवर पण करते. म्हणजे उदाहरणार्थ आता सगळे हं. जेन आहेत ना, कुठे हे जर जेन बघायचे तर कुठे दिसतात हे? हे
गणपती डीजेवर दिसतात. हं. नंतर ठिकठिकाणी गावामध्ये पुढाऱ्यांचे वाढदिवस वगैरे असतात ना, बंटीभाई वगैरे, ते खाली फोटोत असतात. हां. नंतर बैलगाडा शर्यतीत असतात. हां. नंतर तुला ठिकठिकाणी हे मोटरसायकलवर फिरणारे असतात बघ जोरात, आहे ना? ते उदाहरण सगळ्याच सणासुदीला असतात. ट्रिपल सीट जाऊन असतात सगळे जाणारे. सायलेन्सर काढून. हे हां, सायलेन्सर काढून. हा दुसरा जो जेन झी आहे ना, तर त्याच्या सगळ्याला ही म्हणजे उदाहरणार्थ आमच्या वाईमध्येच पुन्हा आमचा गणेशोत्सव जेव्हा होतो, तेव्हा डीजे फार वाजतात. तर आम्ही यावेळेला मीटिंग घेतली पोलिसांबरोबर आणि डीजेने लोकांना त्रास होतो, त्याच्यावर मर्यादा आणा. पोलिसांनी सांगितलं, की डीजे वाजवेल त्याचा डीजे जप्त करणार. ही मुलं चिडली, आमच्या हिंदू धर्मावर तुम्ही हे करताय वगैरे आणि मग नंतर 4 दिवस पोलिसांनी डीजे जप्त केल्यावर 5व्या दिवशी पालकमंत्र्याचा फोन आला, की ते डीजे सोडा आणि पोलिसांनी सोडून दिले. लगेच या सगळ्या मुलांना एक एम्पॉवरमेंटची भावना येते. बरं. अरे, आपण व्यवस्था वाकवू शकतो आणि पालकमंत्री आपल्यासाठी बोलतात म्हटल्यावर लगेच ते पक्षाचे कार्यकर्ते होतात. तर ही त्यांना या त्यांच्या हो, सगळ्या हो. अनसर्टनिटीज, इन्सिक्युरिटीजवर खेळून त्यांना बांधून घेण्याची म्हणून तुला कावडवाले आहेत बघ उदाहरण. हो. हे सगळे जेन झी. हां, किंवा काल ते आता ते जे गायले ना तिथे जाऊन त्या मशिदीच्या त्या पुण्यातला एक व्हिडिओ आलाय बघ. होय की नाही? हे सगळे जे आहेत, हे सगळे जेन झीच आहेत. त्यामुळे जेन झी 2 आहेत आणि प्रॉब्लेम काय माहिती आहे का? की हे जे दुसरे जेन झी आहेत ना, दुसऱ्या वर्गाचे, हे संघटित दृष्ट्या एका नेटवर्कला जोडलेले आहेत. बरोबर. संघ भाजप परिवाराच्या नेटवर्कशी ते जोडलेले आहेत. त्यांच्या तैनाती फौजा आहेत त्या. त्याच्या बरं. कवायती होतात. त्यांना कार्यक्रम दिले जातात. भिडे हां. गुरुजी दुर्गदौड करतात त्यांची किंवा ह्या सगळ्यांचे जे कार्यक्रम असतात, ती फौज मग निवडणुकीच्या वेळेला वापरता येते. हे जी जेन झी आहेत दुसरे जंतर मंतरवर आलेले, हे असंघटित आहेत. असंघटित आहेत. तो पूर्णपणे उत्स्फूर्त कार्यक्रम होता याचं लोकांना कौतुक वाटतं. मी आंदोलनाच्या 5व्या किंवा 6व्या दिवशी तिथे गेलो होतो. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी. अजिबात गर्दी नव्हती. हे आंदोलन फक्त आणि फक्त डाव्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयसा, एस-एफ-आय, ए-आय-एस-एफ यांनी हीच पोरं तिथे होती, कार्यकर्ते होते, गाणी-बिणी म्हणत होते आणि ते चालू ठेवत होते. हे वांगचूक जास्त त्यांच्या उपोषणाच्या बातम्यावर यायला लागल्यावरती एक फिअर ऑफ प्रक्रिया मिसिंग आउट. तो हर्ड इफेक्ट झालाय आणि मग त्याच्यामध्ये जेन झीचा फोमोचाही भाग असणार काही. फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणून मी पण गेलो नाही वगैरे, मी पण जायला पाहिजे होतं आणि मग तिथे एकूणच असं कार्निव्हल ॲटमॉस्फिअर होतं ना, जेन बरोबर. झीला. त्यामुळे मग मीम्स करणे वगैरे या सगळ्या आनंदातनं ते तयार झालंय. त्याला कुठली आयडिओलॉजिकल भूमिका नाही आहे. बरोबर. ते एक संघटित ताकद नाहीये ती आणि निवडणुकीच्या वेळेला संघटित कामं करायला लागतात. बरोबर. आहे ना? हे लक्षात घ्यायला पाहिजे की निवडणूक ती हां, बोल. सॉरी. बरोबर. हा मुद्दा आपण थोडासा आहे ना तपशिलात याचा आपण रिव्हिजिट करू. त्याच्या आधी ना मला वाटतं की तुम्ही एक मोठी व्यापक मांडणी केली आता आर्थिक जे संक्रमण आहे आणि त्याची तुम्ही त्याचा एक पट मांडलेला आहे डोळ्यासमोर. पण तो व्हिज्युअली क्लिअर व्हावा म्हणून मी वैभवला रिक्वेस्ट करेन एक चार्ट तो फुल स्क्रीन जर करता आलं वैभव प्लीज. खूप इंटरेस्टिंग चार्ट आहे सर. मला वाटतं आणि हा अर्थातच तुम्हाला माहीत असेल आणि मला वाटतं हा यूएसचा डेटा असावा, यूएस लेबर स्टॅटिस्टिक्सचा. पण भारताची परिस्थिती याच्यापेक्षा फार वेगळी असेल असं वाटत नाही. तर 1970 पासून ते 2012 पर्यंत उत्पादकता आणि पगार म्हणजे किंवा मजदुरी, वेजेस ज्याला म्हणतो आपण कमाई, याच्यामधला फरक दाखवणारा तो ग्राफ आहे आणि जी हिरवी रेष आहे ती ताशी उत्पादकता जी आहे प्रत्येक कामगाराची, ते दर्शवणारी ती हिरवी रेष आहे. ती लाल रेष जी आहे ती त्यातून झालेली कमाई जी आहे भांडवलदारांची किंवा त्या उत्पादनाची जी कमाई आहे त्याची रेष आहे. म्हणजे त्याला आपण एका अर्थाने जी-डी-पीशी सिमिलर पकडू शकतो आणि बरोबर. निळी रेष जी आहे ती त्या कामगाराला मिळणारा जो पगार आहे त्याच्या बदल्यातला मोबदला जो आहे ती निळी रेष आहे. दिसत तर नाही. 1970 आणि 2012 याच्यामध्ये पगारामध्ये काहीही फरक पडलेला आपल्याला दिसत नाही फारसं. हो, हो. वेजेस मधली ग्रोथ उलट ड्रॉपच झालीये आणि त्या तुलनेनं जग श्रीमंत होत चाललंय. भारत श्रीमंत होतोय. जगाची जी-डी-पीची आकडेवारी काहीच्या काय मोठी होत चाललेली आहे. तर सर मला तुमच्याकडून ह्या चार्टच्या अनुषंगानं आपण जे बोलतोय,
ते थोडंसं दर्शकांना आणखी स्पष्ट होईल. हे मला थोडंसं एनालिसिस तुम्ही हां. अगदी बरोबर तुझा मुद्दा आहे आणि भारतात सुद्धा काय झालंय आपल्याला माहिती आहे, की आपली अर्थव्यवस्था साधारण 7.5-7% वाढते आहे आणि जगातल्या सर्वात वेगाने वेगाने वाढलेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. पण अर्थव्यवस्था वाढते आहे, पण त्याचबरोबर वेजेस वाढत नाहीयेत. हां, म्हणजे मगाशी आपण म्हणलो, की वेजेसची ग्रोथ रेट रिअल वेजेसची म्हणजे जे महागाईचा जर दर त्यातनं मायनस केला, तर साधारण 1.5-2% च्या आसपास वेजेसचा ग्रोथ रेट आहे आणि अर्थव्यवस्था मात्र 6.5 कधी-कधी 7% पण वाढते. याचा अर्थ काय होतोय, की आपल्या अर्थव्यवस्थेतली उत्पन्नाची विषमता भयंकर वाढते. आणि हे का होतंय याचंही आपण कारण खूप इंटरेस्टिंग कारण आहे ते. हं. अ, हे लक्षात घ्यायला पाहिजे, की जगामध्ये जगातलं जवळ-जवळ 50% आर्थिक उत्पादन हे जगाच्या 3% ओके. फिजिकल स्पेसमध्ये होतं. हां, सिटीजमध्ये होतं. भारताचा आपण जी-डी-पी 60% हं. जी-डी-पी सिटीजमधनं येतोय. बरोबर. ठीक आहे. सिटीजमध्ये का होतं असं? कारण सिटीजमध्ये ओके. ॲग्लोमरेशन इकॉनॉमीज असतात. म्हणजे उद्योगधंदे खूप बरोबर. दाटीवाटीने एकत्र असतात आणि ते दाटीवाटीने एकत्र असल्यामुळे खूप फायदे हो, हो. अनुषंगिक तिथे असतात. म्हणजे लेबरर्स पण तिथेच मिळतात, रॉ मटेरियल पण तिथेच मिळतं, मार्केट्स पण तिथेच असतात. आता राइट, राइट. धारावी एक क्लासिक एक्झाम्पल आहे किंवा जर तू काळबादेवी बघितलंस, काळबादेवीमध्ये सरकारच्याच डेटाप्रमाणे 0.3 स्क्वेअर किलोमीटर काळबादेवी पे प जा जा जो बरोबर. हे आहे पिन कोड एरिया आहे, तिथे करेक्ट 21,000 आहे. रजिस्टर्ड एम-एस-एम-ईज आहेत. दर 1,000 स्क्वेअर फूट मागे 7 धंदे आहेत आणि त्यातले 1000च्या वर धंदे फक्त सोन्या-चांदीचे आहेत. हां. आता ते तिथे असल्यामुळे कसं होतं, की ते एकत्र धंदे असतात, कामगार पण तिथेच करेक्ट आहे. जातात, रॉ मटेरियल तिथेच असतं, मार्केटिंग डील्स पण तिथेच होतात. सगळे जे कॉस्ट असतात ते वाचतात तिथे. याच्या उलट जर हं. तू गडचिरोलीला गेलास, तर एका ओके. स्क्वेअर फूट राइट मागे सर. 3च एम-एस-एम-ईज आहेत. हां. आणि त्यामुळे तिथल्या उद्योगांची उत्पादकता खूप कमी असते. बरोबर? आता या या क्लस्टरिंगमुळे होतं काय 60% आउटपुट तर होतंय, पण कामगार पण सगळे इकडेच जात आहेत ना आणि कामगारांचा जो वेज आहे किंवा हं. कामगारांच्या कामाचं जे स्वरूप आहे, इथे खूप मोठ्या प्रमाणात असंघटित क्षेत्रातले कामगार आहेत आणि असंघटित क्षेत्रातल्या कामगारांचा वेज रेट हा खूप मोठ्या प्रमाणात डिप्रेस्ड आहे. बरोबर. तो वाढतच नाहीये. हां. उदाहरण क्लासिक घेतलंस तर टॅक्सी ड्रायव्हर्स घे. आता पुण्यामध्ये जर तू ओला, उबरच्या टॅक्सी ड्रायव्हरला विचारलंस तर बरोबर आहे. 60-70% टॅक्सी ड्रायव्हर हे मराठवाड्यातले आहेत. परभणीमधले आहेत, धाराशिवचे आहेत. का? ॲग्लोमरेशनमुळे. तिथे काम नाहीये म्हणून पुण्यात येतात. बरोबर? पुण्यात येतात काय करतात? एखादं सोयाबीनचं पीक विकतात, हो. डाउन पेमेंट करतात, एक गाडी घेतात आणि पुण्यात येतात. बरोबर? आता पुण्यात आल्यानंतर झालं काय, की इतके असंघटित कामगारातला हा फ्लो एवढा मोठा आहे, की आता कुणाचंच अर्निंग नीट होत नाहीये. कुठल्याही टॅक्सी ड्रायव्हरला विचार तो म्हणेल, "साहेब गाड्या लय झाल्यात" म्हणून. गाड्या लय झाल्या म्हणजे काय, की हे खूप मोठ्या प्रमाणाचा असंघटित क्षेत्रातला कामगार खूप हं. मोठ्या प्रमाणात सप्लाय इथे येतोय. कारण इतरत्र अपॉर्च्युनिटी नाहीये, त्या ॲग्लोमरेटेड आहेत आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आहे, की कुणालाच अगदी फक्त जेमतेम म्हणजे आयर्न लॉ वेजेस जो आहे, तो आयर्न लॉ वेजेस आपापसात काम करतो आणि लोकांना फक्त जगता येईल एवढेच पैसे देतो. बरोबर. हां. आणि गिग वर्कर्सचं कसं होतं, तर टॅक्सी ड्रायव्हरचं क्लासिक एक्झाम्पल आहे, की त्यांची सगळी त्यांची लगाम कोणाच्या हातात आहे? टेक कंपन्यांच्या हातात आहे. ओला, Uber, Rapido ते काय करतायत? ते कस्टमर्ससाठी कॉम्पिटिशन करतायत. त्यामुळे त्यांचे रेट्स कस्टमरला घसरतायत. पण कंपन्यांचा प्रॉफिट कमी होतो का? नाही. कापतायत कोणाचं? कामगार. क्लासिक एक्सप्लॉयटेशन बाबत एक्झॅक्ट मॉडेल हे आहे. ही सरप्लस व्हॅल्यू आहे आणि ही सरप्लस व्हॅल्यूवर ही व्यवस्था चाललेली आहे. हां. आणि त्या एक्सप्लॉयटेशनमुळे कामगारांचे पगारच वाढत नाहीयेत. कारण आता सगळं यंत्रणाच बदललेली आहे. तिथे पूर्वी फॅक्टरीज होत्या, कारखाने होते. कारखान्यामध्ये कामगार होते, कामगारांच्या संघटना होत्या, कलेक्टिव्ह बार्गेनिंग होतं, नियम होते. आता या सगळ्या असंघटित क्षेत्रामध्ये काहीच नियम नाहीयेत. आणि म्हणजे सर म्हणून असं वेजेस म्हटलं वाढत जायचं, नाहीत. की 70 म्हणजे जे चार्ट बघितला आपण अगदी 90च्या दशकापर्यंत
एक घरातल्या एक माणसाला जॉब असेल, एक माणसाची नोकरी असेल, तर तुम्हाला फ्लॅट घेता यायचा, घरामध्ये टीव्ही, फ्रिज घेता यायचा. आणि तुम्हाला भले तर श्रीमंत नाही, पण किमान कम्फर्टेबल जगता यायचं एका माणसाच्या नोकरीने. अख्खं घर ट्रान्सफॉर्म व्हायचं. आता आपण बघतोय की डबल इन्कम कुटुंब आहेत अनेक. आणि एक टर्म पण मिलेनियल्स, आता मिलेनियल्स मध्ये एक टर्म आहे सर, डिंक तुला नावाचा. एक गमतीचा भाग सांगतो प्रथमेश. आजीला 30,000 रुपये पेन्शन आहे आणि नातवाला 15,000 रुपये पगार आहे. सो हा सर, डिंक नावाची एक कन्सेप्ट आली आहे मिलेनियल्स मध्ये, डबल इन्कम नो किड्स. अशी अशी कपल्स आहेत ज्यांना मुलं हो. पण नाहीये आणि डबल इन्कम आहेत, तरी सुद्धा त्यांना आर्थिक जो खर्च आहे त्यांचा, त्याचा तणाव सतत असतो. किंवा जसं तुम्ही म्हणालात की अगदी सिक्युरिटी म्हणावेत अशा प्रकारे, की बाबा एका जणाचा जर पगार मिस झाला 1 महिन्याचा, हो. तरी घडू शकते त्यांचा तरी आर्थिक प्रॉब्लेम होतो. म्हणजे माझ्या तरुणपणी किंवा माझंच करिअर सांगतो. माझे वडील आई-वाईला हं. कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांनी मला 10वीच्या परीक्षेच्या वेळेला सांगितलं, की "तुझा कल आम्हाला कला शाखेकडे दिसतो. तू हा विषय घे, इकॉनॉमिक्स विषय शिक. त्यातनं तुला करिअर करता येईल." मी तो विषय व्यवस्थित शिकत गेलो. एम-ए झालो. हं. माझं फॉर्मल शिक्षण संपलं. एका कॉलेजमध्ये मला कळलं, की तिथे व्हेकन्सी आहे. मी तिथे गेलो. तिथे मी इंटरव्ह्यू दिला. मग सिलेक्ट झालो आणि पर्मनंट नोकरी लागली. त्याच करिअरमध्ये मी हो, आत्तापर्यंत हो. रिटायर झालेलो आहे. हं. आणि माझं करिअर उत्तम पार पडलं. म्हणजे मी घरे घेऊ शकलो, गाडी घेऊ शकलो, सगळं व्यवस्थित करू शकलो. पण हं, माझे जे विद्यार्थी आहेत, आता जे पासआउट माझे हं. विद्यार्थी जे पी-एच-डी झालेले आहेत, त्यांना किती पगार आहे माहिती आहे? म्हणजे महिन्याला 30,000 35,000 कॉन्ट्रॅक्च्युअल आहे. 6 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे, 8 महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आहे. आयुष्यात सर्टन्टी काय म्हणजे ही जी इंटरजनरेशनल मोबिलिटी आहे ना, म्हणजे जी माझ्यासारख्या जनरेशनला एक खूप मोठा बूस्ट मिळाला. या हं. हं. लिबरलाइजच्या पहिल्या फेजमध्ये. हां, 90च्या दशकामध्ये, 2000 दशकामध्ये जो ग्रोथ होता त्यात आमची जनरेशन खूप पुढे गेली. म्हणजे माझी जनरेशन आणि माझ्या वडिलांची जनरेशन आहे, याच्यामध्ये जो आर्थिक फरक आहे, ती आमच्या पुढच्या नाही जनरेशनला मिळत आहे, ती नाही मिळत. मोबिलिटी मिळत नाहीये. आणि ती मोबिलिटी मिळत नसल्यामुळे पण ॲस्पिरेशन्स खूप आहेत. आणि त्यामुळे एक खूप इंटरेस्टिंग होतंय, ज्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही, की खूप मोठ्या प्रमाणात ही जनरेशन बरोबर. ॲब्सोल्युटली. कर्जबाजारी झाली आहे, कर्ज घेत आहेत. आणि कर्ज कसे घेतायत? तर हं. अनसिक्युअर्ड लोन्स आहेत हे. ईझी ॲप्स येतात. हां, यांचे पगार वाढत नाहीयेत, पण यांचे खर्च वाढतात. मोबाईल बरोबर. फोन्स महाग झालेले आहेत. हां, मोबाईल फोन एक iPhoneचा पाहिजे. परदेशात एखादी ट्रिप पाहिजे. तू मिड लेव्हल सॉफ्टवेअर इंजिनिअर असशील तर. 2 वर्षांनी, 3 वर्षांनी परदेशात गेलं पाहिजे, आहे ना? दर महिन्याला, दर रविवारी किंवा शनिवार-रविवार महिन्यात बरोबर. 1-2दा तरी कुठल्यातरी ते क्लबमध्ये गेलं एक पाहिजे, डेटा आहे ना? एक डेटा पॉइंट तर असा आहे या सर, की भारतात विकले गेलेले 70% आयफोन्स हे ई-एम-आय वरचे आयफोन्स आहेत. 70% ऑफ हो. त्यामुळे तू जे हे सगळं सगळं बँकिंग ॲप्सचं जे आता मोठं हे आलेलं आहे, लोन आलेलं आहे किंवा या सगळ्या फायनान्स कंपन्या सुरू झाल्या आहेत आणि रिझर्व्ह बँक सहज सुरू करू देते ना फायनान्स कंपन्या. रिझर्व्ह बँकेला हं. इंटरेस्ट रेट वाढू द्यायचा नाहीये. का वाढू द्यायचा नाही माहिती आहे का? कारण इंटरेस्ट रेट जर वाढू दिले, तर सरकारचा इंटरेस्ट बर्डन वाढतो. बरोबर. आणि सरकारच्या बजेटवर गोंधळ होतो. कारण त्यांनी खूप कर्ज घेतलेत बरोबर. पूल-बिल घेतली, बांधायला घेतली. इकडे-तिकडे. कारण खाजगी गुंतवणूक होत नाहीये. सरकारलाच गुंतवणूक करायला लागते. सरकारला गुंतवणूक करायची ती अगदी. कर्ज घेऊन करतायत ते. तर तिथे इंटरेस्ट रेट वाढवून रिझर्व्ह बँक इंटरेस्ट रेट कमी ठेवत आहे. म्हणून मॉनिटरी पॉलिसी खूप लिबरल आहे आणि त्यामुळे हे सगळे ॲप्स तयार होत आहेत आणि या ज्या पोरांना रोजगार नाहीये पण अँटिसिपेशन्स आहेत, हो. त्यांना देत आहेत. त्यामुळे आपल्या सिस्टममध्ये हां, अनसिक्युअर्ड हां. रिझर्व्ह बँक पण घाबरलेली बरोबर. याला आता. की अनसिक्युअर्ड लोन्सचं भयंकर मोठं एक जाळं उभं राहिलंय. मोठ्या प्रमाणात अॅक्युम्युलेशन झालेलं आहे हं. आणि हा बबल अगदी. कधीही सर फुटू शकतो. याच्यामध्ये एक अजून त्यामुळे आपण निरीक्षण मी हां, सांगतो, की हा बबल कधी हां. फुटू शकेल म्हणण्यापेक्षा आपण असं म्हटलं तरी हरकत नाहीये, की हा बबल जवळपास फुटायला लागलेला आहे. कारण अ, गेल्या महिन्यातच मी Facebookला पोस्ट टाकली होती. माझ्या ओळखी-पाळखीतले 2 जण ह्याचे छोटे-छोटे लोन हं. पुरवले जातात. जे मायक्रो फायनान्स ॲप जे असतात ना, तर यांचे लोनचे जर समजा 1-2 हप्ते जरी थकले ना,
तरी तुमचे मॉर्फ केलेले व्हिडिओ, मॉर्फ केलेले फोटो तुमच्या नातेवाईकांना पाठवणं, त्यांना धमक्या देणं. तर 2 जणांच्या आत्महत्या झालेल्या आहेत आणि अशा अनरिपोर्टेड आत्महत्यांचं प्रमाण प्रचंड आहे. जेव्हा पोलिसांशी बोललं गेलं, तर त्यावेळेला पोलिसांनी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधल्या पोलिसांनी सांगितलं, की अशा आत्महत्या खूप येतात आणि आत्महत्यांच्या मागचं कारण म्हणजे या ॲपवरून लोन घेण्याचा प्रकार आणि त्यानंतर त्यातून होणारी बदनामी. तर आत्ताची जी झेन झी जनरेशनबद्दल आपण बोलतोय, की ते आता आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. पण सिस्टमच्या या विळख्यामध्ये फसलेला जेन झीचा एक खूप मोठा टक्का आहे, ज्याच्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष होतंय, ज्याच्याबद्दल बोललंही जात नाहीये आणि ही गोष्ट अशी आहे ना सर, ते अवघड जागेचं दुखणं झालेलं आहे आत्ताच्या जनरेशनचं, की त्यांना बोलताही येत नाहीये आणि त्या समस्येवर तोडगाही काढता येत नाहीये. आणि मग शेवटी त्यांच्याकडे तो एकच पर्याय उरतो, तो म्हणजे दे ₹500, दे ₹200. हे असे प्रकार खूप आहेत. बरोबर. मला फोन येतात म्हणलं, "सर ₹800 जरा पाठवा ना" किंवा "सर रिचार्ज करा ना." असे फोन असेच येतात गावातल्या मुलांचे, कधी बरोबर. कुणाचे हो. माहिती पण म्हणजे काय झालंय, की जेन 3 प्रकार आहेत. 3 एक जो आहे तो म्हणजे दुःख सगळ्यांचं हो. एकच हां. आहे. हां. त्यातनं एक मोठा एक जो गट आहे तो जंतर मंतरवर आलेला आहे. त्याचं सामाजिक स्तर वेगळा हं. आहे. वर्गीय स्तर वेगळा आहे. जातीय स्तर वेगळा आहे. नंतर एक खूप मोठा ओबीसी, दलितांचा, आदिवासींचा जेन आहे. तो निरनिराळ्या ठिकाणी कावड यात्रा, भिडे गुरुजी आणि या सगळ्यात जातोय. हं. तो तिथे हां. दिसतोय आपल्याला. हं. आणि एक मधला जो जेन आहे, तो मध्यम मार्ग आहे. तो इकडे पण जात नाही, तिकडे पण जात नाही. घरीच मुकाट्याने बसलेला आहे बरोबर. तो. कारण तो घाबरतो. बरोबर आहे. तर हे जे 3 प्रकारचे जेन आहेत, त्यांचं दुखणं एकच आहे आणि मध्ये जे आपण जरांगे पाटलांचं आंदोलन बघितलं, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड पण हेच आहे. अरे नोकऱ्याच तयार होत नाहीये. बरोबर. करेक्ट आहे. त्यामुळे मुलांना काय वाटतं, मराठीच्या पोरांना काय वाटतं, की अरे आपल्या गावामध्ये एक शिक्षक आहेत ते कॅटेगरीमध्ये आहेत, त्यांना रिझर्व्हेशन मिळालं, मग त्यांनी घरबीर झालं, मग मोटरसायकल आली त्यांच्याकडे, आपलं पण तसंच भलं होईल. बरोबर. असं करून ते रिझर्व्हेशन्सचं जे सुरू आहे, तर त्या सगळ्याचं बॅकग्राऊंड हे एकूण फसलेली अर्थव्यवस्था, बरोबर. त्यामध्ये नसलेले नोकरी, त्यातनं आलेलं फ्रस्ट्रेशन आणि अँग्स्ट आणि त्याला मिळणारे वेगळे प्रतिसाद हे आपल्या पुढे आहेत. निष्कर्षाकडे जाताना म्हणजे शेवटच्या ह्याच्याकडे हां. जाताना या सगळ्या चर्चेचा निष्कर्ष म्हणून असं म्हणता येईल का, की एका अर्थाने जी एक संघटित सिस्टम होती, एक व्यवस्थित सुनियोजित योजना होती, की बाबा तुम्ही शिका. त्यानंतर तुम्ही इंटर्नशिप्सच्या, अप्रेंटिसशिपच्या त्याच्यातून तुम्ही स्किल्स डेव्हलप करा तुमचे आणि मग तुम्हाला नोकरी मिळेल आणि त्यानंतर तुमचं आयुष्य बऱ्यापैकी त्या नोकरीच्या सुरळीत पार पडेल आणि मग तुम्ही एका विशिष्ट पेन्शन फंड सोबत निवृत्त व्हाल. हे जगण्याचे टप्पे होते. हो. आता जसं तुम्ही सांगितलं, की हे सगळं आता डिस्टर्ब झालेलं आहे आणि विखुरलंय. ही सगळी यंत्रणा विखुरली आहे. तर त्या अनुषंगाने नीट परीक्षेमधला गोंधळ, या परीक्षेमधला गोंधळ आपण दरवर्षी बघतो महाराष्ट्रात यूपीएससी, एमपीएससी परीक्षा याच्यापेक्षा भयंकर गोंधळ चालू असतो. ही परीक्षा अचानक पुढे ढकलली, अचानक रद्द केली, मग जागाच निघाल्या नाहीत. अनेक परीक्षेमध्ये हल्ली यशस्वी झालेली विद्यार्थी पण ऑफर लेटरच्या प्रतीक्षेत आहेत कारण जागाच निघालेल्या नाहीत. अनेक बरोबर. हे जे यंत्रणा बिघडणं आहे, त्याचे येणाऱ्या काळात आपल्याला काय परिणाम दिसतील? पॉलिटिक्स म्हणून एक देश म्हणून आणि एक समाज म्हणून काय परिणाम दिसू शकतात आपल्याला? हे बघ, एक तर विस्कळीतपणा आहे, अनसर्टन्टी आहे हां, आणि भीती आहे आणि भविष्याविषयी काळजी आहे. हां, बरोबर. आणि एकूण विकासाचे फायदे होताना दिसत नाहीयेत. बरोबर. म्हणजे आपल्याकडे काही लोकांच्या हातात पैसा जातोय, आपल्याकडे होत नाही आणि व्यवस्थेवरचाही विश्वास उडतोय. म्हणजे पोलिसांवर विश्वास असलेला एक पण कॅब ड्रायव्हर मला आत्तापर्यंत कधी भेटला नाही. एक पण नाही. विचारून बघ. बरोबर. नाही. म्हणजे हां, त्यामुळे व्यवस्थेवरचा विश्वास तुझ्याकडे नाहीये, शासनावर नाहीये, विद्यापीठांवर आपला विश्वास नाहीये. तर व्यवस्थांवरचा विश्वास उडतोय. 2 परिणाम, एक तर हा जो तरुण जे जंतर-मंतरला जातोय तो प्रश्न विचारतोय आणि काही कन्स्ट्रक्टिव्ह गोष्टी होण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. हां, पण तो एकतर असंघटित आहे आणि त्याच्याकडे आयडिओलॉजिकल बैठक काही नाही. हं. त्याच्यामध्ये एक छोटा हो, जो हो. भाग आहे, जो छोटा भाग आहे,
तो डाव्या संघटनांचा आहे. त्या मुलांना भयंकर क्लॅरिटी आहे. एकूण आपण कशासाठी करतोय, काय करतोय, व्यवस्था काय आहे. पण ते जंतर मंतरच्या आधीपासून पण लढत होते आणि पुढे पण लढत राहतील. लढते. हां, त्यांना काय थोडाफार हे जंतर मंतर आंदोलनाचा काही दिवस फायदा होईल. लाँग टर्ममध्ये मला माहीत नाही किती दिवसात ते किती क्षमतेने. कारण डाव्या संघटनांचं एकूण जमिनीवरची विनेबिलिटीचं नेटवर्क कमी आहे. त्यामुळे चांगले नेते तयार होतील. पब्लिक स्पेसमध्ये बोलणारी मुलं तयार होतील. पण पॉलिटिकली व्यवस्था बदलाच्या दृष्टीने किती उपयोग होईल मला माहीत नाही. दुसरं ही जी विखुरलेली सगळी जेन-झी आहेत, त्याच्यामध्ये किती लोक परत सातत्याने राजकीय काम जर करायचं असेल, तर तुला संघटितपणे जे करायला लागेल, संघटना बांधायला लागेल ना 2-3 वर्ष. त्या बरोबर. संघटनेमध्ये कार्यक्रम द्यायला लागतील, त्यासाठी संसाधनं लागतील, त्यासाठी चिकाटीने काम करायला लागेल. समजा त्यांनी राजकीय पक्ष केला तर राजकीय पक्ष इज ऑल्वेज द लॉस ऑफ इनोसन्स ना राजकारण करायचं म्हणजे. सगळं बरोबर. काही छान-छान, गोड-गोड नसतं राजकारणामध्ये. आणि मग ते आम्हाला राजकारण नको बरोबर. म्हणणारे लोक बरोबर असतात आहे. त्याच्यामध्ये. ते किती प्रमाणे बरोबर. व्यवस्थित आहे माहीत नाही. याउलट जे दुसरे जेन-झी आहेत ना, दुसरे जे जेन-झी आहेत, ते एका संघटित ताकदीचा आर्म आहे. आणि ती बरोबर. संघटित ताकद त्यांना वापरू शकते. त्यामुळे इलेक्शनच्या वेळेला सत्ता बदल किंवा व्यवस्था बदलासाठी हे आश्वासक जरी असलं आत्ता जे झालं, तरी एकूण प्रॅक्टिकली त्याचा उपयोग किती होईल राजकीयदृष्ट्या हे मला दिसत नाही. अ, आणि त्यामुळे हे जे म्हणजे सरकारने किमान 2 गोष्टी तरी याला ॲड्रेस म्हणून केल्या पाहिजेत मला वाटतं. एकतर उत्तम प्रत्येक गावामध्ये एक शाळा तरी का अशी असू नये, की ज्या शाळेमध्ये माझं मूल गेलं, तर ते आयुष्यात कुठेतरी पुढे जाऊ शकेल, याची मला खात्री वाटली पाहिजे. एवढी एक शाळा इथं गावामध्ये असायला काही हरकत नाही. उत्तम आरोग्य सुविधा असायला पाहिजेत मला. म्हणजे मी आजारी पडलो काय वगैरे तर मला स्वस्तात किंवा कमी पैशात आरोग्य सुविधा मिळायला पाहिजेत. हे आयुष्यमानचं वगैरे भानगड न करता. आणि बेसिक दळणवळणच्या सुविधा, गावातले रस्ते, सांडपाणी, लाईट, वीज ह्यांच्यासाठी बेसिक सुविधा केल्या. हे अगदी राइट, राइट. मिनिमल नेगोशिएबल, नॉन नेगोशिएबल या क्षणी आहे, जरी व्यवस्था नीट टिकवायची असेल तर. नाहीतर मला वाटतं आपलं बरोबर आहे. पॉलिटिक्स असंच फ्रॅगमेंटेड, पॉइंटलेस आणि मीम्स आणि अशा तऱ्हेच्या काहीतरी याच्यामध्ये आपलं राजकारण एका वेगळ्याच पोस्ट मॉडर्न जगात जाणार आहे ते. आणि कसं आपण त्यातनं बाहेर पडूया. अ, तर मला वाटतं कोविडच्या काळामध्ये आणि हां. अदरवाईज सुद्धा हां. स्लॅव्होइज इज एक नावाचा एक फिलॉसॉफर आहे. हो. कंटेम्पररी हं. सध्याच्या काळातला. तर त्याने 2 वाक्य त्याची आठवतात मला. एक त्याचं वाक्य होतं, की "इट डज नॉट मॅटर व्हेन द रिव्होल्यूशन हॅपन्स, इट मॅटर्स व्हॉट हॅपन्स द नेक्स्ट मॉर्निंग." एक्झॅक्टली. क्रांती हं, हं, हं. क्रांती होईल ते ठीक आहे. क्रांती कधी पण होऊ शकते. पण क्रांतीनंतरची पहिली सकाळ जी हं, असेल, हं. पहिला दिवस असेल, त्या दिवशी काय हं. होईल? स्ट्रक्चर त्याला उत्तर देईल किंवा रिप्लेस करेल आधीच्या स्ट्रक्चरला. याच्यावर खूप काही हं. गोष्टी टाकतात. आणि दुसरं, यू कॅन आयदर चूज सॅव्हेजरी, बार्बेरिझम और सोशलिझम. हे एक त्यांनी हं. कोविडमध्ये हं. संकटाचा काळ असो किंवा अशा प्रकारे जेव्हा विषमतेचा आणि एकदम टोकाच्या गोष्टी घडण्याचा किंवा असा काळ असतो. त्यातनं तुम्ही एकतर सामाजिकतेकडे जाऊ शकता, ज्याच्यामध्ये हं, मानवता हं. आहे, मानवी भावना आहेत, मूल्य तिकडे त्याच्याकडे वळू शकता किंवा बार्बेरिझमकडे वळू शकता. आणि आपण जे हं. 1935 मध्ये म्हणजे 1930च्या दशकात बघितलं आहे, युरोपमध्ये घडताना वर्ल्ड वॉर 2 च्या पार्श्वभूमीवर म्हणजे प्रिल्यूड त्याच्या आधीची परिस्थिती. आणि आपण बरोबर, वारंवार बरोबर. बघितलेलं आहे. त्याच्यानंतर परत आपण हे बघत आलेलो आहे, की आपण काय प्रत्युत्तर देऊ. सर, तर तुम्हाला काय वाटतं, की आपल्या समाजाने सोशलिझम और बार्बेरिझम यातलं काय दिशा निवडलेली आहे? हे बघ, म्हणजे समाज कसं आहे, की समाजवादाकडे जायचं तर आयडिओलॉजिकल बैठक आधी पक्की असायला पाहिजे. हं. आणि ओके. त्याच्यासाठी तशा तऱ्हेचं ट्रेनिंग आणि मानसिकता तयार झाली पाहिजे. मला असं वाटतं आणि एक सगळ्यात हं. महत्त्वाचा धोका लक्षात घे, मी अशी सारखं म्हणतोय, की आपण असं म्हणतो, की आपण जगातली तरुणांची संख्या आपल्या देशात सगळ्यात जास्त आहे, बरोबर? पण आपण काही चिरतरुण हं. नाही आहोत. आपण काही हं. अमृत पिऊन आलेलो नाहीये. आपल्या देशात लोक म्हातारे होणार आहेत. आणि ते कधी माहिती बरोबर. आहे आपलं हे संपणार आहे? हं. 2040 मध्ये आपला डेमोग्राफिक हं. डिव्हिजन 15 वर्षात बरोबर. संपणार आहे. हं. जगात त्यामुळे आपल्याकडे बरोबर. काय करायचं, म्हातारपणी रिटायर होताना कसं आयुष्य पाहिजे ठरवायला फक्त 15 वर्ष आहेत. हं.
जर 2 टर्म अजून बीजेपीला मिळाल्या तर ती 15 वर्ष लगेच बरोबर आहे. निघून जातील. बरोबर? म्हणजे ज्या देशांचा डेमोग्राफिक डिव्हिडंड संपला, त्या क्षणी ते देश आपल्यापेक्षा हां. खूप अत्यंत सुस्थितीत होते. म्हणजे दक्षिण कोरियाचा जी-डी-पी $33,000 पर पर्सन होता. चीनचा आपल्यापेक्षा कारण त्यांनी त्या काळामध्ये हं. आपल्या तरुणांची तयारी करून घेतली होती. त्याला शिकवलं होतं, आरोग्य सुविधा व्यवस्थित केल्या होत्या, त्यांच्या हाताला काम दिलं होतं. आपण मला वाटतं जर बरोबर. क्रांती झाली नाही आणि आपण असेच पुढे गेलो, तर 2047 मध्ये आपला देश हा अडाणी, अशिक्षित, अंधश्रद्धाळू आणि गरीब म्हाताऱ्यांचा देश असणार आहे. सर खूपच म्हणजे मी हसतोय पण ते खरं तर एक डार्क ह्युमर आहे या शोकांतिका आहे. शोकांतिका आहे ती एका प्रकारची आणि मला वाटतं या नोटवरती आपण आजची चर्चा थांबूया कारण प्रोसेस व्हायलाही वेळ लागेल. हे जे आपण एवढं रिपोर्ट मांडणार आहे, ते सुद्धा process व्हायला वेळ लागेल आणि आपण टप्प्याटप्प्यांमध्ये अनेक भागांमध्ये या मुलाखती करत राहू आणि मला असं वाटतं की जसं सरांनी म्हटलं आता, की येणाऱ्या काळात जेव्हा 15 वर्षानंतर हा देश म्हातारा झालेला असेल म्हणजे प्रामुख्याने म्हाताऱ्यांचा देश असेल, तेव्हा आपण कदाचित असं बघू की आपल्याकडे ययातीची गरज आहे. बरोबर. आपल्याकडे खूप प्रसिद्ध रूपक आहे ययातीचं. हां, वैभव बोल ना. हां. सर तुम्ही आता जे शेवटचं वाक्य म्हणालात, की येणाऱ्या काळामध्ये आपला देश म्हातारा झालेला असेल. लॅन्सेटचा एक अहवाल होता, जो 4 वर्षांपूर्वी आला होता आणि त्या अहवालामध्ये असं नमूद केलेलं होतं, की भारताची लोकसंख्या 2060 पर्यंत ही साधारण 62 ते 72 कोटी इतकी खाली आलेली असेल, असा लॅन्सेटचा अहवाल म्हणतोय. आणि लॅन्सेटने आजपर्यंत जे काही अहवाल प्रकाशित केलेले आहेत, त्याचे आकडे कधीच खोटे नाही सिद्ध झालेले. ते आकडे हां. डेफिनेटली तशा पद्धतीने आलेले आहेत. तर आपण एक चर्चा डेमोग्राफिक पूर्ण ट्रान्झिशन, डेमोग्राफिक डिव्हिडंड त्या विषयाला धरूनही केली पाहिजे, की हो, हो. म्हणजे भारत म्हातारा तर होईल, हो. पण भारताची लोकसंख्याही कमी होईल. मग त्यावेळेला आमच्या नंतरची येणारी आणि जी जनरेशन ती आहे, कशी तिचं होणार समोर काय माहितीये? वाढून ठेवलेलं गंमत असेल, सांगतो तुला. याच्यावर आपण एक 2060 डेफिनेटली मध्ये चर्चा भारताची करूयात. लोकसंख्या स्टॅबिलाईज होईल. पण दक्षिण भारताची 2030 मध्येच होईल. आणि दक्षिण भारताची हं. लोकसंख्या 2060 मध्ये घटणार. बरोबर. उत्तर भारत, बिहार हो. वाढत राहणार कारण लोकसंख्या तिकडे जास्त आहे. महाराष्ट्राची सुद्धा 2030 मध्ये स्टॅबिलाईज होईल आणि ग्रामीण महाराष्ट्राची ऑलरेडी झालेली आहे. कोकण, मराठवाडा इथे जी गावं आहेत ना, ते ऑलरेडी म्हातारे झालेले आहेत ओके. तिथे. आणि ओह! तिथल्या लोकसंख्या घटतायत आता. मुलं होत नाहीत, जन्माला येत हं. नाहीत मुलं. कारण तिथे तरुण लोक राहतच नाहीयेत आता. आणि त्यामुळे तिथे ऑलरेडी अंगणवाड्या ओस आणि बरोबर. हॉस्पिटल फुल आहेत म्हाताऱ्यांनी. त्यामुळे हे सगळं खूप एसिमेट्रिकली होणार आणि त्याला रिजनल डायमेन्शन पण आहे. हं. बरोबर. बरोबर. तर नाही म्हणून म्हटलं की मला वारंवार ती ययातीची प्रतिमा आठवतीये, की ययाती म्हातारपणाची जेव्हा क्षणी जाणीव होते त्याला, त्या क्षणी तो पुढच्या पिढीचं म्हणजे त्याच्या मुलाचं रक्त किंवा तारुण्य हे शोषून घ्यायला बघतो सो दॅट त्याला जगता येईल. त्याला अमरत्व प्राप्त होईल. तर कदाचित अख्खी एक पिढी किंवा अख्ख्या काही पिढ्या ह्या त्या ययातीच्या भूमिकेत जगू नयेत, की जेव्हा हे जेन झी आणि त्यांच्यानंतरचे जेन अल्फा आहेत, त्याच्यापेक्षा भयंकर आहे. त्यांच्यावरती म्हणजे ह्या सगळ्या पेन्शनची जी म्हाताऱ्यांची योजना असते ना, जबाबदारी जगात सगळीकडे ययातीच असतात. म्हणजे सगळ्या त्याच्यामुळे म्हाताऱ्या लोकांचं कन्झम्पशन हे ते मागची तरुण पिढीच फायनान्स करत हां. असते. त्यांच्या सेव्हिंग्जमधनं आधीच्या पिढीचं होतं. आपल्याकडे असं होणार आहे, की तरुण ययातीला मुलत नसणार आहेत. ययाती नुसतंच असणार हां. आहे. राइट, आणि राइट, तो उपाशी राइट. ययाती असणार. खूपच असणार आहे. तर त्यामुळे आपण येणाऱ्या डेफिनेटली, डेफिनेटली. म्हणजे या भयंकर भविष्याचं काहीतरी आपण एक आपलं सचत विवेक ॲब्सोल्युटली करावंच लागेल आपल्याला. आपल्याला ऑप्शन नाहीये. विचार करावा लागेल आणि त्या नोटवरती आम्ही हा एपिसोड थांबवतो. या चर्चा आम्ही येणाऱ्या काळात चालू ठेवणार आहोत. हा संवाद असाच चालू राहील आणि हे विषय महत्त्वाचे इतके आम्ही तुमच्या समोर शांतपणे, संयमाने मांडू शकतो. कारण आम्ही ॲडव्हर्टायझिंग बेस्ड मॉडेल नाही आहोत. आम्ही पूर्णतः रीडर फंडेड वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या देणग्यांवरती चालणारा मॉडेल आहोत आणि त्यामुळं आमच्यावरती कोणताही दबाव, परफॉर्मेटिव्ह दबावही नसतो. आणि त्यामुळं आम्हाला आर्थिक मदत करायचं कन्सिडर करा. आम्ही या कमेंट बॉक्समध्ये वैभवच्याही आणि अंडी जर्नलच्याही लिंक मिळेल तुम्हाला. त्या लिंकचा वापर करून आम्हाला आर्थिक मदत करायला विसरू नका. आणि आर्थिक मदतही बाजूला सोडा.
किंवा लाईक, शेअर, सबस्क्राईब या 3 गोष्टी करून तुम्ही याला कॉन्ट्रिब्यूट करू शकता आणि तुमच्या कमेंट्स मधून आम्हाला सांगू शकता, की तुमच्या मनात ही सगळी चर्चा ऐकून काय प्रतिक्रिया म्हटलं. तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं हे नक्की आम्हाला कळवा. वैभव छाया टॉक्स आणि इंडी जर्नल या दोन्ही चॅनल्सला तुमचा प्रतिसाद असाच मिळत राहू दे. पाहत राहा इंडी जर्नल आणि वैभव छाया.